माध्यमातून 27 तारखेला आम्ही दुबई या ठिकाणी कॉन्फरन्ससाठी आलेलो आहोत। माझ्याबरोबर जवळपास महाराष्ट्र तसेच बाकीच्या 3 राज्यांमधून 370 विमा प्रतिनिधी आम्ही दुबई या ठिकाणी आलेलो आहोत। सध्या आम्ही दुबई फेस्टिवल सिटी या ठिकाणी हॉलिडे इन या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत। आज आमची 2 तारखेला मुंबईसाठी फ्लाईट होती, परंतु या युद्धजन्य परिस्थितीमुळे फ्लाईट कॅन्सल झालेल्या आहेत। सध्या तरी आता आम्हाला असं माहीत नाही आहे की आम्ही आता कधी मायदेशी परतणार आहेत, परंतु माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंट केंद्र सरकार यांना विनंती आहे की लवकरात लवकर इथं आम्ही असलेल्या सर्व भारतीयांना परत नेण्यासाठीचे प्रयत्न करावेत। या युद्धजन्य परिस्थितीमध्ये UAE सरकारने या ठिकाणी ज्या व्यक्तींचं म्हणजे राहण्याचा विषय इथला संपलेला आहे त्यांना आहे त्याच पद्धतीने हॉटेलला कंटिन्यू करून पूर्णपणे खर्च करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे। तसेच UAEमधील दुबईमधील काही संस्था असतील यांनीही मदतीचा हात पुढे करून ज्या व्यक्तींसाठी राहण्याची व्यवस्थाच नाही आहे अशा लोकांसाठी हेल्पलाईन नंबर देऊन त्यांना राहण्यासाठीची मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच पद्धतीने आम्ही केअर हेल्थ इन्शुरन्स या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी आलो आहोत। तर या कंपनीने आमची आत्तापर्यंत चांगल्या अशा पद्धतीने काळजी घेतली आहे। तरी माझी आमचे दौंड तालुक्यातील आमदार राहुल कुल तसेच महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांना विनंती आहे की आमची लवकरात लवकर जाण्याची व्यवस्था करावी। धन्यवाद। सज्जन निचळ सोलापूरहून केअर हेल्थ इन्शुरन्सच्या ग्रुपमध्ये आलेलो आहे। सोलापूरचे एकूण 43 लोक माझ्याबरोबर आहेत। आमचे टीमचे लीडर गौरव बेंद्रे व जगदेव सर आम्हाला इथे घेऊन आलेले आहेत। दुबईला काल आमची मोठी कॉन्फरन्स झाली। आमच्याबरोबर महाराष्ट्रातील जवळजवळ 400 लोक आहेत। केअर हेल्थ इन्शुरन्सकडून आमची कॉन्फरन्स झाल्यानंतर आम्ही आज महाराष्ट्रात परत जाणार होतो, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्ही जाऊ शकलो नाही। पण केअर हेल्थ इन्शुरन्सने आमची राहण्याची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे आणि कंपनीने आमची खूप चांगली काळजी घेतलेली आहे। आम्हाला सर्वांना एकत्रित हॉटेलमध्ये व्यवस्थित ठेवण्यात आलेले आहे। जी परिस्थिती बाहेर आहे तशी परिस्थिती आमच्यावर आलेली नाही आहे। आम्ही तसे सेफ आहोत, त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी कोणतीही काळजी करू नये।